मोदी खऱ्या अर्थाने हिटलर झाला हे लक्षात घ्या. मोदीचं आणि ट्रम्पचं भांडण काही आहे. मोदी असं म्हणतोय तू रशियाचं तेल विकतोयस, ठीक आहे चल विक, पण त्याच्यातला नफा कोणाकडे जातोय? तुम्हाला माहिती आहे रशियाचं तेल भारतात विकल्या जाते, त्याचा नफा दरवर्षी कितीचा आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? दरवर्षी रशियाचं तेल आपल्याला असं सांगितलं जातंय की भारत विकतोय. चूक आहे. ते भारताला तेल मिळतंय हे बरोबर आहे, पण विकणारा रिलायन्स आहे हे लक्षात घ्या. रिलायन्स कंपनी आहे हे लक्षात घ्या. आणि दरवर्षी या कंपनीला नफा किती होतो? कमीत कमी 44,000 कोटीचा नफा आहे. कितीचा नफा आहे? 44,000 कोटीचा नफा आहे. जे कच्चं तेल आपण आणतो, आयात करतो, ते आयातापोटी आपण असणारा परदेशी चलन किती खर्च करतो? वर्षाला 1,10,000 कोटी आपण खर्च करतो. 1,10,000 कोटी आपण खर्च करतो. तो ट्रम्प हेच म्हणतोय, अरे बाबा 44,000 कोटी तुम्ही कमवताय, हे त्या अंबानीच्या कंपनीला देण्यापेक्षा, रिलायन्सच्या कंपनीला देण्यापेक्षा ते असणारे सरकारच्या तिजोरीमध्ये गेले असते तर आज डिझेल जी 90 रुपये आहे तुम्हाला 40 रुपयाला मिळाली असती की नसती? 40 रुपयाला मिळाली असती की नसती? मोदी तुमचं भलं करतोय की तुमचं खोबरं करतोय? मग त्याचं खोबरं कधी करणार? त्याचं खोबरं कधी करणार? तुम्हाला संधी आली आहे. माझा भारतीय जनता पक्षवाले असतील, RSS वाले असतील, त्यांना आव्हान आहे की मी हा जो आरोप केलेला आहे तो खोटा असेल तर उद्याच सभा घ्या आणि सांगा हा खोटा आहे म्हणून. मोदी खऱ्या अर्थाने हिटलर झाला हे लक्षात घ्या. मी असं बोललो की RSS वाल्यांना फार झोंबतं. अरे अर्धे चड्डीवाले एवढंच मला सांगा, गेल्या 2.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदीने एकदा तरी मोहन भागवताची भेट घेतली आहे का? की मोहन भागवतच त्याला भेटायला चालले अशी परिस्थिती? आणि म्हणून मित्रो, ही जी लूट चाललेली आहे, जगातल्या देशाचे जे नेते आहेत ते असं म्हणतात की भारत आता वरती येतोय, लोकांची परिस्थिती बदलते. ही लोकांची परिस्थिती बदलत असताना लोकांना श्रीमंत करण्याच्या ऐवजी तुम्ही असताना काही घराणेशाहीना श्रीमंत का करताय? तुम्ही काही घराणेशाहीना असताना श्रीमंत का करताय आणि नव्यानं गुलामी ह्या देशावरती का आणताय? कॉर्पोरेटची गुलामी तुम्ही का आणताय?